हां राणी सरदेसाई आणि विकी यांचे कॉल रेकॉर्ड्स ह्या सगळ्या 2 फोनमध्ये आहेत. सर. जैन सर. कुठे तुमची शेलार? जैन सर. अहो टोपी नसेल तर कळणार कसं तुमचं डोकं कुठे आहे म्हणून? हे काय तुम्ही दोघंच, बाकीचे कुठे? सर बाकीचे येत आहेत सर. कधी? आणि तुमचे ठाकूर, अजय ठाकूर कुठे आहेत? नेहमी मोठं टेचत बसलेले असतात तिकडं. त्यांचा कोंबडा अजून हरवला नाही काय? सर त्यांच्या आईंची तब्येत बरी नाहीये, दवाखान्यात घेऊन गेले, येतीलच इतक्यात. हो श्रावण बाळ. बरं एक काम करा, चहा सांगा. हो सर सांगितलं चहा. आणि जरा आतमध्ये या, मला जरा बोलायचं तुमच्याशी. येस सर. जय हिंद सर. हां जय हिंद. बसा. नको सर. बसा हो, जरा सुखदुःखाच्या गोष्टी बोलू आपण. नको सर. पण मला सांगा, तुमच्याकडे जीप आहे की नाही? जीप. काय सर? जीप 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 नव्हे हो, पोलीस जीप गाडी. हो सर. अहो मग तुम्ही लोकांच्या जबान्या घ्यायला त्या जीप मध्ये बसून का नाही जात? लोकांना इथं कशाला बोलावता? नाही सर. अरे काय नाही सर, मी असं ऐकलंय या धनंजय सरदेसाई खून केसमध्ये मी बऱ्याच लोकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना हॅरेस केले. हो मोठी माणसं आहेत ती, सगळ्यांनाच एका तागडीत मोजून कसं चालेल? सर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आपल्यासाठी संशयितच असतो. संशयित, गुन्हेगार नाही. तेव्हा त्यांना गुन्हेगारांसारखी ट्रीटमेंट देऊ नका, कळलं? हो सर. बरं मला सांगा, आता काय काय पुरावे गोळा केले तुम्ही? सर धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी जरी हायवेवर सापडली असेल तरी त्यांची डेथ पॉयझनिंगमुळे झाली असेल आणि नंतर बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. ह्यावरून त्यांचा खून झाला हे सिद्ध होतं. बरं पटवर्धनांचा मुलगा विकी? सर त्याचाही ऍक्सिडेंट झालाय असं भासवण्यात आलंय आणि म्हणूनच त्याचाही खून केला गेला असेल असा आम्हाला संशय आहे. म्हणजे पुन्हा संशय? हो सर. बरं मला सांगा, यांचा डेथ व्हायच्या किती दिवस आधी त्या विकीचा ऍक्सिडेंट झाला? साधारणपणे एक 15 दिवस आधी झालाय सर. बरं सर्कमस्टन्सेस काय? सर तेव्हा विकी आणि पटवर्धनांमध्ये भांडण झालं होतं. मग कशावरून त्याने आत्महत्या केली नसेल? आपल्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तो आता जिवंत नाही या जगात, हे कळल्यावर त्यांनी आत्महत्या केली नसेल. कशावरून? सर कारण मरण्याआधी त्यांनी अजय सरांना फोन केला होता. काय? हो सर. आणि फोन करून त्यांनी सांगितलं की त्यांना भीती वाटते आहे, त्यांच्या आसपास सतत कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवणे असं त्यांना वाटत होतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, ज्या माणसांचा जीव गेला त्यांनी जीव जायच्या आधी तुमच्या त्या अजय ठाकूरला फोन केला होता आणि मग त्यांचे खून झाले? सर अजय सर घाईघाईने पटवर्धनांकडे गेले सुद्धा होते. एकटेच? हो सर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.